संक्रांतीला तिळगुळ का देतात? संक्रांतीला सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, पण प्रत्यक्षात बघितलं तर थंडी अजूनच वाढते. शिशिर ऋतू सुरू होतो, थंड वारा व्हायला लागतो आणि शरीरातला ड्रायनेस आणखीनच वाढतो. आपण निसर्गातही पाहतो पानगळ सुरू झालेली, म्हणजेच वातावरण थंड आणि ड्राय होतं. अशा वेळेस शरीराला काय लागतं? ऊब आणि स्निग्धपणा. म्हणूनच तिळगुळ. तीळ उष्णही असतात आणि स्निग्धही. गूळ सुद्धा उष्ण असतो. शिवाय हे दोन्ही पदार्थ पौष्टिकही असतात. म्हणूनच फक्त संक्रांतीलाच नव्हे तर थंडी संपेपर्यंत नियमाने रोज थोडासा तिळगुळ खायला काहीच हरकत नाही. दुसरी शरीरात ऊब टिकवणारी गोष्ट म्हणजे भोगीचं जेवण. बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी. ह्यातल्या तिळातल्या स्निग्धतेमुळे बाजरीतली वृक्षता बॅलन्स होते. तसंच वाल, वांग, मटार, हरभरा, गाजर, बोरं ह्या नवीन सीझनल भाज्या शरीरात गरमपणा टिकवून ठेवतात. म्हणून ही खास भोगीची प्रथा. आणि अजून एक सुंदर अर्थ, स्निग्धतेमुळे मनात तयार होणारा भाव म्हणजे स्नेह. भांडणं मिटतात आणि एकमेकांबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. म्हणूनच तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि हो, यावर्षी अर्थ समजावून घेऊन संक्रांत साजरी करूया.